आज आपण बोलणार आहोत एक जादुई म्हणूया. जादू नव्हे, हे आहे विज्ञान. प्रयोगाचं नाव आहे घनतेचा मनोरा डेन्सिटी टावर. येथे आपण चंचू पात्र घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला लागतील काही कलर, थोडंसं गरम पाणी, ब्रश, एक ड्रॉपर आणि पिठी साखर. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहे, याच्यात 2 चमचे आणि याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकणार. तीनही चंचू पात्रामध्ये आपण गरम पाणी घेणार आहोत. गरम पाणी यासाठी की ही साखर लवकर येते, परंतु घेताना आपण या चंचू पात्राने पाणी मोजून घेणार आहोत. सर्व चंचू पात्रात किंवा तुम्ही ग्लास जरी घेतले, सर्व ग्लासमध्ये समान पाणी टाकलं गेलं पाहिजे. जेव्हा आपण पाणी हे वैश्विक द्रावक आहे, आपण जेव्हा त्याच्यामध्ये एखादा विरघळणारा पदार्थ मिक्स करतो, ऍड करतो, त्यावेळेस त्या पाण्याची घनता वाढते. आता सांग बरं, ह्याच्यामध्ये कोणत्या चंचू पात्रामध्ये जास्त घनता असणार आहे? बरोबर, यामध्ये आपण जास्त साखर घातली, यामध्ये जास्त घनता असणार आहे, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये कमी आणि यामध्ये सर्वात कमी. त्यानंतर आपण साखर न घातलेलं पाणी जे त्याच प्रमाणात घेणार आहोत मोजून. हे आहे विदाऊट साखर घातलेलं पाणी. आता असता याच्यामध्ये एक रंग आपल्याला टाकायचा आहे. इथे आपण हिरवा रंग टाकू. आपल्याला हे जे थर आहेत ते एकमेकापासून वेगळे दिसावेत म्हणून आपण त्याच्यामध्ये रंग टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण हिरवा टाकू, त्यानंतर पिवळा, यानंतर गोल्डन, आपल्याकडे हे रंगीत पाणी तयार झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वात कमी घनता असलेलं पाणी, म्हणजे याच्यामध्ये आपण साखर नाही टाकली, याच्यामध्ये टाकली किती 1 चमच, यामध्ये 2 चमच आणि याच्यामध्ये 3 चमच. म्हणजे आता आपल्याला आपण सर्वात जास्त घनता असलेलं पाणी, सर्वात घन पाणी तळाला जाते. त्याच्यामुळे सर्वात जास्त घनता असलेले म्हणजे आपण 3 चम्मच साखर टाकलेलं पाणी आहे ते या परीक्षणामध्ये. त्यानंतर हे पिवळ्या कलरचं रंगाचं पाणी, त्याच्यापेक्षा कमी घनता असलेलं पाणी सोडताना आपण हे हळूच सोडणार आहोत ड्रॉपरच्या सहाय्याने.
आपण जर हे पाणी डायरेक्ट ओतलं, पाणी हे वेस्टेज जावं काही पाण्यामध्ये रंग मिसळतात, पाणी एकमेकात मिसळतं, त्याच्यामुळे हे पाणी एकमेकात मिसळलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक आपण ड्रॉपरच्या किंवा सिरिंजच्या सहाय्याने तुम्ही सोडू शकता. आपल्याकडे 2 थर तयार झालेले दिसत आहेत. हो, का बरं झालं असं सांगू? याच्यानंतर आपण घेऊया निळ्या रंगाचं पाणी. याच्यापेक्षा कमी घनता टाकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 चम्मच साखर. परंतु सोडताना एकदम आपल्याला माहिती आहे की पाणी असो की रंग असो ते एकमेकांमध्ये मिक्स होतात, परंतु यामध्ये मात्र आपल्याला 3 थर बघायला मिळतात. आता आपण याच्यामध्ये सर्वात कमी घनता म्हणजे याच्यामध्ये आपण कोणतीही साखर मिक्स केलेली नाहीये, फक्त नॉर्मल वॉटर आहे. हे पाणी आपण याच्यामध्ये फक्त ओळखू यावं म्हणून आपण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे 4 लेयर तयार झालेले आहेत. परीक्षानळीमध्ये आपण सर्वात प्रथम हिरव्या रंगाचं पाणी टाकलं साखरेचं, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त घनता होती. जे घन पाणी होतं ते खाली जातं, कमी घनतेचं पाणी हे वरती तरंगतं. कलर त्याच्यामध्ये लेयर थर तयार झालेले आहेत. यालाच घनतेचा मनोरा असं म्हणतात, म्हणजेच डेन्सिटी टॉवर. तर साखरेने आपला हा प्रयोग अजून गोड केला आणि विज्ञानालाही गोड केला.